टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 2001 पासून रखडलेला नरडवे धरण हे आता पुनर्जीवित होणार आहे। त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ग्रीन सिग्नल दिलेला पाहायला मिळतो। हे धरण ज्यावेळेला होत असताना अनेकांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत, त्यामुळे हे जमिनींचं जे पॅकेज आहे ते मात्र अद्याप दिलं गेलं नव्हतं। त्यावेळेला इथल्या ग्रामस्थांनी, इथल्या धरणग्रस्तांनी हे इथलं काम जे होतं थांबवलं होतं। किती वर्षापासून हे काम थांबलेलं आहे, काय सांगाल? 2023 पासून हे काम बंद करण्यात आलेलं होतं। सर्व प्रकल्पस्थांनी मिळून हे काम बंद केलेलं होतं आणि आता आपले पालकमंत्री नितेश राणे आणि जलसंपदा मंत्री यांच्या दालनामध्ये गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही प्रकल्पस्थांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो आणि तिथे हे जे विशेष आर्थिक पॅकेज जे मंजूर झाले ते ताबडतोब वाटप करा असं जलसंपदा मंत्री यांनी आदेश दिलेले आहेत आणि ते येत्या काही दिवसामध्ये ते वाटप होणार आहे। हेक्टरी किती हजार रुपये या प्रकल्पग्रस्तांना मिळणार आहे? हेक्टरी 50 लाखचं पॅकेज आहे आणि ते 50 लाख हेक्टरी प्रमाणे जसं जमीन प्रत्येक खातेदाराची जमीन अधिक कुटुंबाची संख्या विचारात घेऊन त्यांना ते पॅकेज कमीत कमी 20 लाख होणार आहे। या धरण क्षेत्रामध्ये जवळपास किती क्षेत्रामध्ये हे धरण आहे आणि किती लोकांची जमिनी गेलेली आहेत, आपल्या प्रकल्पग्रस्तांची जागा गेलेली आहे? या धरण प्रकल्पामध्ये नरडेवे गावात 4 महसूल गाव येतात, त्याच्यात 4 येतात आणि त्याच्यात जास्तीत जास्त जांभळगाव या भागातली जमीन गेली आहे। बाकी ठिकाणी बेर्देवाडी, येवतेश्वर वगैरे नरडेवे अंशतः जमीन गेली आहे। त्याचप्रमाणे कुडाळ तालुक्यातील दुर्गानगर हा 80% भाग येतो आहे। त्याच्यात अंदाजे 1250 हेक्टर क्षेत्र संपादित केलेलं आहे। त्याच्यात संकलन रजिस्टरप्रमाणे 967 कुटुंब पकडलेले आहेत। त्या 967 कुटुंबाची त्या अनुषंगाने 299 लोकांना काल जे पॅकेज आहे 63 कोटी ते मंजूर झालेले आहेत। या धरण जागेमध्ये साधारणतः पूर्वी ज्यावेळेला काम सुरू असताना काही विरोध देखील झाला होता, नेमका विरोध कोणत्या कारणासाठी होता? हा तसं बघायला गेलो तर धरणग्रस्तांचा ह्या धरणासाठी मुख्यतः विरोध नव्हताच, परंतु विरोध का होतात की प्रशासन थोडंसं दुर्लक्ष करत होतं। जे पॅकेज मंजूर करून आलेलं होतं तर 2022 साली हे 50 लाखाचं पॅकेज मंजूर होऊन आलेलं होतं, परंतु काही स्थानिक लोकांनी थोडासा त्याच्यात विरोध केला गेला आणि ते पॅकेज थांबवलं गेलं। हे पॅकेज थांबवल्या गेल्यामुळेच ह्या धरणाला विरोध होत होता। तसं 5 महसूल गाव आहेत, महसूल गावांमधील संख्या कुटुंबसंख्या 967 आहे। तसंच वाढीव कुटुंब 234 आहे। ह्यांना देखील काल गिरीश महाजन साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे। 234 वाढीव कुटुंबांना देखील 4,38,000 रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत, ते पण लोकांना मिळून जातील। तसंच 152 स्वेच्छा पुनर्वसन स्वीकारलेले लोक आहेत, त्या लोकांना देखील सुद्धा असंच पॅकेज मिळणार आहे। हे 3 प्रश्न आम्ही काल मुख्यतः उपस्थित केली आणि ह्या प्रश्नांना आम्हाला चांगलं अगदी उत्तर मिळालेलं आहे। तसं म्हणायला गेलो तर हे सगळे योगदान, हे सगळं श्रेय आमचे सर्वेसर्वा गोट्या सावंत यांना जातं। तसेच आमचे आमदार नितेश, आजचे महसूल आपले पालकमंत्री ह्यांना जातं, हे श्रेय सगळं त्यांना जातं, कारण त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे आणि सर्वेसर्वा आमचे गोट्या सावंत आहेत, ह्यांनाच जास्त आम्ही आदर करतो आणि महत्त्व त्यांना देतो। आता जर हे पॅकेज जे आहे प्रत्येकाला प्रकल्पग्रस्तांना मिळाल्यानंतर काम पूर्ण वेगाने सुरू होईल का विरोध होईल? काम ते कसं आलंय, प्रशासन ज्या स्पीडने ते वाटप होणार त्या स्पीडने प्रकल्पस्थांचं सुद्धा त्या सहकार्य राहणार आहे। नक्कीच गेले अनेक वर्षापासून बंद असलेला हा प्रकल्प नरडेवे धरण प्रकल्प हा पुनर्जीवित होणार आहे आणि त्यासाठी जो लागणारा निधी जो आहे, जो प्रकल्पग्रस्तांना जो पॅकेज मिळणार आहे त्या पॅकेजमधून हे आता काम जे देखील पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी ग्रामस्थांचा देखील विरोध असणार नाही। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।